हॅलो, नमस्कार. मी सोनाली. मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फ्लेवर्स अँड फूड स्टेप्स. तर मी वर्क फ्रॉम होम करते, त्याच्यामुळे मी आत्ताच लॉग आऊट केलेला आहे आणि मी मस्त चहा बनवते आणि चहानंतर लगेच आपण स्वयंपाकाला लागू. मी माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला रोजचे जे स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत आणि ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ आहेत ते शेअर करणार आहे. तर कृपया प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी आज तुम्हाला वांग्याचं भरीत आणि भाकरीची रेसिपी सांगणार आहे. त्याच्यासाठी वांगं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला अशा चिरा मारलेल्या आहेत, जेणेकरून वांगं आतमध्येपर्यंत भाजलं जातं. त्याच्यानंतर एक तेलाचा हात मी त्याला लावून घेणार आहे आणि मग वांगं लगेच आपण भाजायला ठेवूया. त्यासाठी ही जाळी आहे माझ्याकडे, त्या जाळीवर मी वांगं भाजायला ठेवते. आता वांगं भाजायला थोडा वेळ लागणार आहे, त्याच्यामुळे आपण ते एका साईडला भाजू द्यायचं आणि बाकीची तयारी जी आहे ती आपण करून द्यायची. तर मी आधी काय करते, कटिंग करून घेते. त्यासाठी मी कांदा घेतला आहे, टॉमॅटो घेतला आहे, मिरची घेतली आहे. तर मी हे सगळं साहित्य कटिंग करून घेते. तर आता ह्या ज्या फळभाज्या आहेत ना, त्या फळभाज्या आहेत ना, त्यांच्यासाठी आपण आहे ना खूप बेसिक इन्ग्रेडियंट्स यूज करायचे आहेत. कारण आहे ना, ह्या अशा फळभाज्या आहेत ना, त्याला स्वतःची अशी एक वेगळी चव असते. त्याच्यामुळे आपण जेव्हा त्याच्यामध्ये, जसं की भरताचं वांगा आहे, त्यानंतर शिमला मिरची आहे, गवार आहे, भेंडी आहेत, तर त्यांना ना स्वतःची अशी एक चव असते. जर आपण त्याच्यात भरपूर सारे मसाले किंवा भरपूर सारे इन्ग्रेडियंट्स घातले ना, तर त्याची जी स्वतःची चव आहे ना, ती कुठेतरी लपून जाते. त्याच्यामुळे मला या भाज्या अगदी बेसिक मसाल्यातच खायला आवडतात आणि तशाच छान लागतात. भाकरीबरोबर तर वांग्याचं भरीत खूपच सुंदर लागतं. तर म्हणून मी कांदा कापते, टॉमॅटो कापून घेते, मिरची कापून घेते. ह्या सगळ्या गोष्टी आपण कापून घेतल्या आहे. सोबतच आपण वांगं मध्ये थोडं आलटीपलटी करत राहायचं आहे, जेणेकरून ते सगळ्या बाजूने भाजेल. तर ते थोडं भाजायला थोडा टाईमच लागतो, त्याच्यामुळे आपण ते हळूहळूच भाजायचं आहे, घाई नाही करायची आहे. तर आता आपण काय करूया, सगळं साहित्य मी एका साईडला काढून घेते. तर ह्याला अजून लागणार आहे कढीपत्ता, तर मी कढीपत्ता पण काढते. आणि आता आपण लसूण घेऊया. लसूण पण आपल्याला लागेल, जे आपण लसूण सोलून आणि ठेचून लागेल आपल्याला. तर लसूण पण मी आता घेते आणि ती पण सोलून घेतले, म्हणजे आपल्याला कसं लगेच भाजी फोडणी घालता येईल. आता मी काय करते, साईड बाय साईड आहे ना, भाकरीचं पीठ पण मळायला घेते. तर मग भाकरीचं पीठ मळण्या अगोदर आहे ना, मी त्याच्यात गरम पाणी घालून ठेवते, जेणेकरून भाकरीच्या ज्या कडा आहेत ना, त्या फाटत नाहीत. भाकरी थापताना त्या कडा फाटत नाही आणि भाकरी पण मऊ होते. त्याच्यामुळे ही ज्वारी बाजरीची भाकरी करते मी, म्हणून ते मला एक सवयच आहे. कोणतीही भाकरी करताना गरम पाणी घालून ठेवते मी. तुमच्याकडे अजून काही टिप्स आणि ट्रिक्स असतील तर मला नक्की सांगा, पण मी तर अशीच करते, तरी पण माझी थोडीफार फाटतेच भाकरी. त्याच्यानंतर मी ती पाणी घालून, ते गरम पाणी आहे त्याच्यामुळे, म्हणून मी थोडं बाजूला ठेवते. आणि हे वांगं पण आता मी काढलेलं आहे, ते भाजलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, वांगं शिजवताना ना भरपूर जरा गॅस खराब होतो, त्याच्यामुळे तो मी आधीच थोडा स्वच्छ करून घेते. नंतर शेवटी मी तो धुवेनच, पण जरा ती सगळं कपच्या उडालेल्या असतात काळ्या काळ्या, तर ते दिसायला चांगलं नाही दिसत. हा असा मी वांगं सोलून घेतलेला आहे आणि ते असं हातानेच ॲक्च्युली हे करायचं असतं, स्मॅश, बट ते ना खूप गरम आहे, त्याच्यामुळे मी ते सुरीने असं कट करून घेते. कारण मला लगेच ते फोडणी घालायचं आहे म्हणून, नाहीतर ते थोडा वेळ ठेवलं तर हाताने मस्त मऊ स्मॅश होतं ते. आता मी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घालते. तेल घातल्यावर त्याच्यामध्ये मी बेसिक लसूण, मिरची आणि कढीपत्ता घातला आहे. 2 मिनटानंतर लगेच कांदाही घातला आहे आणि तो कांदा चांगला परतला आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात टॉमॅटो घालणार आहे. आता काय होतं माहिती आहे, जेव्हा आपण कांदा टॉमॅटो हे टाकतो फोडणीला, त्याच्यामध्ये आहे ना, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की तो टॉमॅटो आणि कांदा आहे ना, चांगला थोडा परतून द्यायचा, थोडा त्याला टाईम द्यायचा. कारण काय होतं माहिती आहे, तो जरासा सॉफ्ट झाला ना, तर त्याची चव सगळी उतरते. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून म्हणून आहे ना, त्याला शिजून घेते थोडाफार. कारण ते कसं एक सॉफ्टनेस त्याला आला ना, मग ती भाजी त्याच्यात पूर्ण अशी सामावते. नाहीतर तो कांदा कचकच दाताला वगैरे लागतो, ते मग ते थोडं चांगलं लागत नाही. तोपर्यंत मी ना पीठ मळलं आहे, हे थंड झालं आहे म्हणून. आणि ना मी ह्याच्यात आहे ना बेसिकच मसाले टाकणार आहे. एक हळद, मीठ आणि तिखट आणि धना जिरा पावडर, हे एवढंच मी टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि लगेचच मी त्याच्यामध्ये आपलं जे वांगं आहे ते
टाकणार आहे. मग कसं ते आणि व्यवस्थित असं आपण ते परतून घ्यायचं आहे आणि थोडं स्मॅश करायचं आहे की जेणेकरून ते पूर्ण असं स्मॅश होईल. आणि त्याच्यावर आम्ही कोथिंबीर घालून थोडं 5 मिनटं परतलं आणि त्याच्यावर कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घालून असंही वांग्याचं भरीत आपलं रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण भाकरीसाठी तवा ठेवला आहे मी आणि पीठ आहे ना परत एकदा व्यवस्थित मळून घेते आहे. कारण कसं आहे माहिती आहे, ते पीठ आहे ना भाकरीचं ते जरा व्यवस्थित मळावं लागतं तरच त्या भाकऱ्या नीट होतात. आता आम्ही आहोत दोघंच जणं, त्याच्यामुळे मला 2 भाकऱ्या खूप होतात, पुरेशा होतात. कारण माझा मुलगा खूप लहान आहे, त्याच्यामुळे तो मऊ भात किंवा असंच खातो. आता व्हिडिओ बनवण्याचं कारण तर माझी खरंच खूप वर्षापासून इच्छा होती की आपण रेसिपी शेअर करूया, चॅनल चालवूया टिकटॉकपासून अक्षरशः. बट काय होतं माहिती आहे, आपल्याकडे खूप साऱ्या आपल्या गोष्टी असतात, खूप सारे जॉब, त्याच्यानंतर माझी प्रेग्नन्सी, त्याच्यामुळे ह्या सगळ्या माझ्या आवडी मला जपताच आल्या नाहीत. पण आता असं ठरवलं आहे की स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, आपली आवड जपावी, म्हणूनच हा अट्टाहास. म्हणून माझं तरी असं हे आहे की मला ते रेसिपीचे व्हिडिओ करायचे आहेत आणि सगळ्यांबरोबर शेअर करायचे आहेत. त्यासाठी मला तुमचा सपोर्टही लागेल की जेणेकरून तुम्ही मला थोडं प्रोत्साहित केलं तर मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेन, अजून काही इम्प्रूव्हमेंट्स करेन. कारण मला खरंच माहिती नाही हे कसे व्हिडिओ करतात, कसं करतात, काहीच नॉलेज नाही आहे. मी असं अगदी शून्यापासून सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे मला म्हणतात ना की त्याच्यामध्ये असंच का केलं, तसंच मला माहिती आहे याच्यामध्ये मला खूप इम्प्रूव्हमेंट्स करायचे आहेत आणि तुम्ही मला कमेंटद्वारे ते नक्कीच सांगा की मी काय अजून करू शकते इम्प्रूव्हमेंट्स. कारण मला सध्या स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, त्याच्यामुळे मी हे व्हिडिओज चालू केलेले आहेत. तर प्लीज मला सपोर्ट करा, लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. तशा प्रकारे मी भाकरी आणि वांग्याचं भरीत आज डिनरसाठी केलं आहे. या मग जेवायला. थँक्यू.